नव्यानं जन्म घेतात तर काही इतिहासाच्या पानामध्ये हरवून जातात। ग्रामीण संस्कृतीचं जिवंत प्रतीक मानली जाणारी मातीची आणि कौलारू घरं आज अशाच एका वळणावर उभे आहे। एकेकाळी गावागावात अभिमानानं डौलानं उभ्या असलेल्या या घरांची जागा आता सिमेंटच्या उंचच उंच इमारती आणि कॉन्क्रीटच्या जंगलाने घेतली आहे। आधुनिकतेच्या या धावत्या प्रवासात निसर्गाशी मैत्री करणारी घरं मात्र हळूहळू कालबाह्य होत चालली आहेत। पूर्वी एखाद्या गावात प्रवेश करताच नजरेस पडायची ती लाल मातीच्या भिंतींची, नळीच्या कौलांनी सजलेली घरं, घरांसमोर तुळशी वृंदावन, अंगणात फुललेली फुलं, परसाद बांधलेली जनावरं आणि मातीच्या भिंतींमधून जाणवणारा आपलेपणाचा गंध, हे सारी ग्रामीण जीवनाचं अविभाज्य चित्र होतं। त्या घरांमध्ये केवळ माणसं राहत नव्हती, तर नाती, संस्कार, परंपरा आणि निसर्गाशी असलेले जिव्हाळ्याचं नातंही नांदत होतं। मातीची घरं म्हणजे निसर्गानं दिलेली एक अनमोल देणगी आहे। उन्हाळ्याच्या कडक तापमानात बाहेर अंगाची लाही होत असताना या घरांच्या आत मात्र सुखद गारवा असायचा। आजच्या आधुनिक वातानुकूलित यंत्रणांची गरज त्या काळी कुणालाच भासत नव्हती। मातीच्या भिंती स्वतःच घरातील तापमान नियंत्रित करत असत। दुपारच्या रणरणत्या उन्हातही या घरात शांत झोप लागायची। हिवाळ्यात त्याच भिंती उबदारपणा जपून ठेवत असल्यानं घरातील वातावरण प्रसन्न आणि आरामदायी राहायचं। पावसाळ्यात या घरांची विशेष देखभाल केली जायची। छत शेकरण्याची परंपरा म्हणजे एक प्रकारचा सामुदायिक उत्सव असायचा। ऊसाचा वाळलेला पालापाचोळा, तुरीच्या काड्या आणि चिखलाचा थर वापरून छप्पर मजबूत केलं जायचं। त्यावर पांढऱ्या मातीचा लेप दिला जायचा। परिणामी कितीही मुसळधार पाऊस कोसळला तरी छत गळत नसे, भिंती भक्कमपणे उभ्या राहत आणि घरात पाण्याचा थेंबही शिरत नसे। निसर्गाशी सुसंवाद साधत उभारलेली ही घरं टिकाऊपणाचं सुंदर उदाहरण होते। मात्र काळ बदलत गेला। रोजगार, शिक्षण आणि आधुनिक जीवनशैलीच्या शोधात ग्रामीण भागातील लोक शहरांकडे वळू लागली। शहरातील भव्य सिमेंटच्या इमारती पाहून गावकऱ्यांच्या राहणीमानाविषयीच्या कल्पना बदलू लागल्या। प्रतिष्ठेचं प्रतीक म्हणून सिमेंटची घरं उभारली जाऊ लागली। हळूहळू मातीच्या घरांचं अस्तित्व कमी होत गेलं आणि ग्रामीण भागातही कॉन्क्रीटचं जंगल विस्तारू लागलं। सिमेंटची घरं दिसायला आकर्षक, मजबूत आणि आधुनिक असली तरी त्यात निसर्गाशी असलेलं नातं हरवलं। उन्हाळ्यात ही घरं भट्टीसारखी तापतात, तर हिवाळ्यात अधिक थंड होतात। त्यामुळं कृत्रिम साधनांवर अवलंबून राहावं लागतं। आधुनिकतेच्या मोहात आपण नकळत निसर्गानं दिलेली जीवनशैली मागे सोडली आहे, अशी भावना अनेक ज्येष्ठ व्यक्ती व्यक्त करतात। कौलांच्या उद्योगाची ओहोटी, मातीच्या आणि कौलारू घरांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळत होता। गावोगावी कुंभार समाज नळीच्या कौलांची निर्मिती करून आपल्या उदरनिर्वाह करत होता। पावसाळ्यापूर्वी कौलं बनवण्याच्या कामाला वेग यायचा। नंतर साध्या कौलांची जागा बंगलोरी कौलांनी घेतली। मोठमोठ्या उद्योग समूहाने या व्यवसायात प्रवेश केल्यानं कुंभारांच्या हातातील रोजगार हळूहळू निसटला। आज परिस्थिती अशी आहे की कौलांचा उद्योगही मंदावलाय। अनेक पारंपरिक कारागीर व्यवसायापासून दूर गेलेत। पर्यावरणपूरक जीवनशैलीची नव्यानं ओढ, तथापि प्रत्येक जुन्या गोष्टीत काहीतरी अमूल्य दडलेलं असतं। आधुनिक जीवनाच्या धकाधकीत माणूस पुन्हा निसर्गाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय। त्यामुळे मातीच्या घरांचं महत्व नव्यानं अधोरेखित होऊ लागलंय। पर्यावरणपूरक वास्तुकला, शाश्वत जीवनशैली आणि कृषी पर्यटनाच्या माध्यमातून मातीच्या घरांकडे पुन्हा आकर्षण वाढतंय। आज अनेक शहरवासी आठवड्याच्या सुट्टीत खास ग्रामीण भागातील मड हाऊस होमस्टे मध्ये राहण्यासाठी येतात। मातीच्या घरातील गारवा, पक्ष्यांचा किलबिलाट, शुद्ध हवा आणि निसर्गाशी जवळीक अनुभवण्यासाठी लोक हजारो रुपये खर्च करण्यास तयार आहेत। एकेकाळी सर्वसामान्य वाटणारी ही घरं आज पर्यावरणपूरक जीवनाचे आदर्श उदाहरण म्हणून पुन्हा चर्चेत आले। परंपरा जपण्याची गरज, मातीची घरं ही केवळ वास्तू नव्हे तर आपल्या ग्रामीण संस्कृतीची ओळख आहे। त्यांच्यात आपल्या पूर्वजांचं ज्ञान, पर्यावरण विषयीची जाण आणि निसर्गाशी सुसंवाद साधण्याची जीवनदृष्टी दडलेली आहे। आधुनिकतेचा स्वीकार करताना या वारशाचं संवर्धन करणंही तितकंच आवश्यक आहे। अन्यथा सिमेंटच्या जंगलात हरवून जाणारी ही मातीची घरं भविष्यात केवळ आठवणींच्या कप्प्यात उरतील आणि पुढील पिढ्या ग्रामीण संस्कृतीच्या या अमूल्य ठेव्याला मुक्ती